आजची जी पौर्णिमा आहे ही शाकंभरी पौर्णिमा आहे. सुरुवातीला साळुंके सरांनी देवी महाभागवतमध्ये एक छोटीशी घटना आलेली आहे. त्या घटनेवर आधारित आजचा हा प्रसंग आहे. भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली. दासवोदातही आपण वाचत होतो, समर्थांनी लिहिलेले. ही सृष्टी एका दिवसात अशीच तयार झालेली नाही आहे. कारण एखाद्या वस्तू आकस्मिक असं कुठेही तयार होत नाही. एक कुंभार एक मडकं तयार करायचं असेल तर ते कसं बनवावं आधी डोक्यात विचार केलेले असतो. मग नंतर त्या मातीला आकार देतो, तेव्हा एक मडकं तयार होतं. एक सुतार एक कोणतं तरी लाकडापासून वस्तू बनवायचं असेल, त्या वस्तूचं चित्र आधी त्याच्या मस्तकात असते. मग नंतर हळूहळू त्या लाकडाला आकार येत जातो. जसं की एक मूर्तिकार एका दगडाला आकार देत असताना जी मूर्ती आहे, एक तर त्याचं चित्र बाहेर तरी असायला पाहिजे किंवा त्याच्या डोक्यात तरी असायला पाहिजे. त्याची एक संकल्पना असल्याशिवाय वस्तू बनत नाही. आपण थोडासा विचार करायचा. एक छोट्या छोट्या वस्तू बनवण्याकरता त्याची डिझाईन्स जे म्हणतो आपण आधी तयार होतात. आपले कपडेच आहेत. लांबी रुंदी काय असायला पाहिजे, जाडी किती असायला पाहिजे, चित्र काय असायला पाहिजे, हे सर्व ही डिझायनर ठरवतो. मग त्याला एक आकार प्राप्त होतो. मग छोटासा सुईपासून मोठमोठाले भवनांपर्यंत किंवा गडकोट किल्ले हे जे निर्माण झाले, ह्याच्याकरता डिझाईन्स असणार ना कोणाकडे तर. मग ताजमहल असेल जी अद्भुत वाटणारी, मग गोल गुंबज असेल, हँगिंग गार्डन्स असतील, पिरॅमिड्स असतील, ज्यांना अद्भुत म्हणतो आपण, वेगवेगळ्या टावर्स असतील. यांना कोणतरी एक डिझायनर होता. डिझाईन त्यांच्या डोक्यात होती. मग नंतर त्याला साकार केले त्याने. ज्या सृष्टीत आम्ही सर्वजण फिरतो, याचा डिझायनर कोण असेल, जे बनवलंय त्याने, त्यांना या सृष्टीमध्ये अमिबापासून किंवा पॅरामिशियमपासून छोटी छोटी जीव, की ज्या जीवांची हालचाल आमच्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही, सूक्ष्मदर्शक यंत्राखाली एक थेंब पाणी टाकलं, त्या पाण्यामध्ये लाखो करोडो जीवाणू दिसतात. किंवा सूक्ष्मदर्शक यंत्राखाली चिमूटवर माती टाकली, त्यात हालचाल करणारे करोडो जीव दिसतात. छोटी. एकांगी जीव असेल, दोन अवयवांची असतील, 3 अवयवांची असतील, 4 अवयवांची असतील, आणि आमच्यासारखे 5ही अवयव असणारे सुद्धा असतील. आणि त्या जीव
जीव जन्माला येण्यापूर्वी त्यांच्याकरता लागणारी वास्तव्य आणि त्यानंतर परस्पर त्यांच्यामध्ये बांधव्य आणि त्यांना लागणारी त्यांच्या आजीविकेसाठी जीवनासाठी आणि आजीवनासाठी जीवन म्हणजे जगणं असतं, आजीवन म्हणजे जगण्याकरता लागणारी साधन संपत्ती असतं. या सर्व ही निर्माण करून ठेवलेले आहे. हे डिझाईन बनवणारा कसं असेल आपण कल्पना करायचं की हे बनवत असताना त्या पुरुषाने प्रकृतीच्या सहाय्याने, आता आपण मगाशी ऐकत होतो, ज्या पुरुषाने बनवले, पुरुष म्हणजे आपल्या डोळ्यासमोर दाढी-मिशी असणारा एक पुल्लिंग रूपी मनुष्य दिसतो, तो पुरुष नाहीये. या पुरामध्ये राहणारा एक चैतन्य, पुर म्हणजे शहर, पुर म्हणजे गाव, या पुरामध्ये राहणारा ईश्वर तो पुरुष. नवद्वारपुरी असा याची वर्णन, आपल्या माणसांची शरीराला नवद्वारपुरी अशी वर्णन केले गीता आदी ग्रंथांमध्ये. ह्याची पण डिझाईन बनवताना किती सुंदर डिझाईन बनवले. आणि 7 द्वार वरती आणि 2 द्वार खाली, नवद्वार. हे 2 द्वार, हे 2 किती झाले, हे 2 आणि ही 1 7 आणि ही 1 आणि ही 1, बरोबर. नवद्वारपुरी, 9 महाद्वार असणारा हा शहर. आणि त्यापैकी मुख्य जे काय काम करणारी अवयव आहेत त्यांना इथे खांद्यापासून वरती ठेवला. हे प्रामुख्य सर्वही इथे आहेत म्हणून या जाग्याला नाव दिला मुख. का, हे सगळे प्रमुखच आहेत. अमुख्य खाली आहे, इतका अमुख्य म्हणता येत नाही, पण दिवसातनं 2-4 वेळच उघडझाप करणारी ती आहे, होय ना. हे जे आहे एखाद्या 2 वेळच उघडतो दिवसातनं दरवाजा, आणि ही दरवाजा दिवसातनं 6 वेळ उघडावा असा नियम आहे. तर निरोगी राहशील. कमीत कमी दिवसातनं 6 वेळ लघुशंकेला जावं. झोपण्यापूर्वी जावं, उठल्याबरोबर जावं. स्नानाला जाण्यापूर्वी जावं आणि त्यानंतर दिवसात कधीही आपल्याला 2-3 वेळ लघुशंकेला येऊ शकतं, जावं. कमीत कमी 6 वेळ तरी व्हावं. हे शक्य असेल तर 2 वेळ, नाहीतर 1 वेळ. हे दरवाजे उघडले जातात. या दरवाज्यांचं तसं नाही आहे, ही फक्त रात्रीच बंद होतात, दिवसभर उघडीच ठेवावं लागते. आणि हेही दरवाजे दिवसभर बंद असतात. आपण जेव्हा झोपी जातो तेव्हा हे बंद होतात. आणि हे जे आहेत
बंद करता येत नाही. एकदा ॲक करून जो आवाज सुरू झाला त्या क्षणापासून समोरच्यांची करून जो आवाज येत नाही तोपर्यंत हे गेले की समोरच्या रडायला लागला की समजायचं आत्ता आपलं गेलेलं आहे. आम्ही जेव्हा रडलो तेव्हा सगळे हसले होते. जेव्हा आमचा श्वास आला त्यावेळी आमचा श्वास गेले की समोरच्या सगळ्यांची भैरवी ऐकायला मिळतो. आयुष्यभर ही उघडी असते. आणि हे जे आहे ना हे प्रसंगानुसार कधी बंद असते कधी उघडी असते. कामं त्याची 2 आहेत. खाण्याकरता दिवसातनं 3च वेळ उघडावं असं नियम आहे. पण काही लोक दिवसभर उघडतात, खातात, बंद करतात, हे चालू राहतं. शक्य असेल भोजनाच्या अंतर 8 तासांचा असावं. 2 भोजन पुरेसे आहेत माणसानं. सकाळी 9ला जेवलं तर 8 तासानंतर परत एकदा जेवावं आणि यथेच्छ जेवढं लागते तेवढं जेवावं. आणि नंतरचा गॅप आहे ना तो खूप मोठा असतो. कमी पडले तर आतल्या आत काढून खाईन, त्याचे काय विचार करण्याची गरज नाही. आणि हे जे महाद्वार आहे त्या शहराची, या शहरामध्ये खूप लोक राहतात आतमध्ये. 12 महत्वाची ठिकाणं आहेत आतमध्ये. या शहरामध्ये 12 महत्वाची ठिकाणं आहेत. एक इथे आहे, एक इथे आहे, एक इथे आहे, आणि ह्या बाजूला आहेत, या बाजूला आहेत, खालच्या बाजूला आहेत. लिव्हर म्हणतो आपण, किडनी म्हणतो, पँक्रियास म्हणतो, पिट्युटरी म्हणतो, हार्ट म्हणतो, लंग्स म्हणतो, ॲड्रिनल म्हणतो. ह्या ज्या ग्लँड्स आहेत मुख्यत्वे काम करणार, मुख्य रूपाने काम करणारे हे सर्वही आहेत. आणि इतकं बेस्ट मशीन बनवले देवाने, हे शहर बनवलं. आणि ह्या शहराचं वैशिष्ट्य हे सर्व हे ऑटोमेशनवरच, ऑटोमेशन मोडमध्ये ठेवलेले. आणि कुठलं काम झाल्यावर कुठलं उघडावं हे सगळे ऑटोमॅटिक सिस्टम आहे. आणि झोपताना आधी कोण जावं झोपायला, उठताना आधी कोण उठावं ह्याची सुद्धा ऑटोमेशन आहे यामध्ये. जेव्हा माणसाला झोप येते ना, पहिलं पाय सुट्टी घेतात, कुठेतरी भिंतीला टेकून बसूया म्हणतात, मग हात सुट्टीवर जातात. म्हणजे हे 2 आधी जातात. आधी गेल्यानंतर हळूहळू जी बंद असायला पाहिजे हे उघडायला लागते जरासा. हे उघडले की हे बंद होतात असं. त्याच्यानंतर ही हळूहळू हळू बंद होतात, शेवटला बंद होतात. मग नंतर बाकीच्या प्रक्रिया सुरू होतात. मग सुरुवातीला थोडासा आळस येतो, असं टेकून बसतो. आळस आले की जरासा पेंग येतो. आळसाला जागा भेटले की त्याच्या पाठोपाठच पेंग आपोआप येतो. पेंग आले की मग त्यालाही जर संधी भेटली मग झोप येते. आणि झोप जर व्यवस्थित झालं त्याच्याबरोबर घोरणी शेवटला येते, घोरत राहते रात्रभर. आणि कोण हाक मारली, कोणी पहिली उठत नाही, पहिले उठणारी ही आहेत. होय ना? डोळे उघडत नाही,
पहिलं हे उघडते, पहिलं हे उघडते. आणि सगळ्यांमध्ये ताळमेळ आहे, खूप ताळमेळ आहे. बघा, सुंदर आहे व्यवस्था. एखादा वस्तू दिसला, झाड आहे, एक फळ दिसला, कोण बघतात? डोळे बघतात. डोळ्यांना काय जाऊन फळं आणता येत नाही, पायाला सांगते जा, पाय जातात, पाय तिथपर्यंत जातात, पण फळं धरता येत नाही. हाताला सांगते घे फळं, हात फळं काढते, काप म्हणते. हाताना काय खाता येत नाही, खाते ते तोंड खाते, तोंड खाते, तोंडात ठेवता येत नाही, पोटात ठेवते. आणि पोटात ठेवल्यानंतर तेवढ्यात येतो तो शेतकरी बिन सांगताच आणलेले दांडकं घेऊन वाजवला कुठे? ठेवून घेतल्या पोटाने, मार खाल्ले, आणि पाणी कुठे आले? जिथनं सुरू झाली होती तिथेच. पण कोणाचाही तक्रार नाहीये, या सगळ्यांमध्ये तक्रार नाहीये, एकमेकांसाठी कोऑपरेटिव्ह आहेत, सहकार करतात. आता बघा, कधी कधी मुखातनं शब्द अपशब्द जातात, अपशब्द गेले त्याचा दुष्परिणाम काय होतो? तिकडून पण त्याला प्रतिक्रिया येतं. प्रतिक्रिया असं येतं, आपलं शब्द जे गेले ना, चक्रीव्याजासह येते. आल्यानंतर त्याचा ताप कोणाला होतो? पाणी वाहायला सुरू होतात, पाणी व्हायला सुरू होतात, आणि मग हात जाऊन पुसतात त्याला. इतर सगळी शरीर म्हणते हो, आमच्या सगळ्यांच्या वतीनं तू त्याचा सांत्वन कर, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. सगळी ही व्यवस्थित, जसं एक शरीरामध्ये हे सर्वही अवयव व्यवस्थित आहेत ना, काय डिझाईन बनवले देवाने. एका जीवासाठी ही एवढी व्यवस्था आहे, आणि ह्या शरीराला जगण्याकरता जमीन पाहिजे, फिरण्याकरता अवकाश पाहिजे, म्हणजे स्काय, घेण्याकरता प्राण वायू पाहिजे, पिण्याकरता पाणी पाहिजे, खाण्याकरता अन्न पाहिजे. याही सगळी वस्तू भगवंतांनी निर्माण करून ठेवली. एक जीव आहे का? नाही. आमच्या ऋषीमुनी मोजलेले होते त्या काळात, म्हणजे एक 7-8 हजार 5-7 हजार वर्षापूर्वी अरण्याच्या मध्यभागी 5-10 लोक बसले, एखादा विषय हातात घेतले की त्याच्यावर चिंतन मंथन सुरू करायचं. ते या निर्णयापर्यंत आलेले होते की इथे जीव किती असतील, डोळ्यांना दिसणारी आणि न दिसणारी हे सगळे मिळून किती असतील. त्यांनी सांगितले की 84 लक्ष, 84 lakhs वेगवेगळ्या प्रकारचे. एकासारखे एक नाही आहे, एकासारखे एक नाही. किंचित बदल असेल तर तो एक स्वतंत्र, त्याच्यापेक्षा जरासा व्हेरिएशन असेल तर तो एक स्वतंत्र. अशा पद्धतीचे 84 lakhs 84 लाख होते म्हणे. मग ते ओळखायला सोपं व्हावं म्हणून त्यांनी जमिनीतने उगवणारे, ज्यांना उद्भिज म्हणतात, ही 21 लाख प्रकारचे शोधून काढले त्यांनी, ज्याच्या बीज, फूल आणि पानं हे सगळे वेगवेगळे आहेत. 21 लाख अंडीतनं जन्माला येणारे, एग्समधून
जन्माला येणारे, 21 लाख बीजांमधून जन्माला येणारे, ज्यांना उद्भिज म्हटलं आपण, 21 लाख पाण्यात जन्माला येणारे, पाण्यात ओलावामध्ये जन्माला येऊ शकतात, आणि 21 लाख मातेच्या उदरातनं जन्माला येणारे शोधले. आणि हल्ली 30-40 वर्षापूर्वी यांची मोजणी पुन्हा झाली, तेव्हा कालानुषंगाने 2 लाख जीव पूर्णतया नष्ट झाले. 84 लाखापैकी 2 लाख जीव पूर्णतया नष्ट होऊन गेलेले आहेत. आणि आत्ता जर मोजणी केली तर खूपच नष्ट झाले असतील, कारण आत्ताचं आमची जे जीवनशैली आहे ना, या जीवनशैली जी आहे आमची, हे मनुष्य केंद्रित आहे. पहिली जीवनशैली जी होती आत्ता एक 50-60 वर्षापूर्वीचं, ती जीवनशैली प्रकृती केंद्रित होती. आत्ताची आमची जीवनशैली ही सर्व ही मनुष्य केंद्रित झालेली. जगातल्या सगळ्या देशांची ज्या काय वार्षिक बजेट तयार होतात, त्या सर्व ही बजेट्स मनुष्य केंद्रित जीवन पद्धतीला पूरक आहेत. प्रकृती केंद्रित नाहीये, प्रकृतीला स्थान नाहीये तिथे, मनुष्याचं स्थान प्रमुख आहे. आणि हे सर्व करणारा, तयार करणारा आणि बुद्धिमान प्राणी म्हणून तो ओळखला जातो. त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रयोग देवाने निर्माण केलेले या सृष्टीला आणखीन सुंदर, आणखीन समृद्ध बनवण्यात व्हायला हवं होतं. परंतु आमचं बुद्धीचा उपयोग विनाशासाठी जास्त झाल्याचा आमचं इतिहासातनं, चरित्र ग्रंथातनं आम्हाला अनुभूतीत होतो. का? आमचे शास्त्र जे तयार झाले, शस्त्र जे तयार झाले, पूर्वी पोषण करण्याकरता खूप तयार होत होते. आत्ता मारण्याकरता खूप तयार होतात, मारण्याकरता खूप तयार होतात. आणि तक्रार कोण करणार, कुठे करणार? तलाव जर पाणी प्यायला लागला, कुंपण जर शेत खायला लागला, आणि आईचे दूध जर बाळाला विष बनवून मारायला सुरुवात केली, तर तक्रार कोणाकडे करायचा? आणि हे सर्व रक्षण करण्याची जबाबदारी ज्या बुद्धिमान जीवाकडे असायला हवं होतं, आणि तोच सगळे नष्ट करायला बसल्यावर तक्रार कोणाकडे कोण करणार? म्हणजे बकरीने आपली व्यथा काटिकाला सांगावं, कोंबड्याने आपली जीवनातली व्यथा कसायाला सांगावं, तशी अवस्था सृष्टीची झाली. मनुष्य कसाई बनला. आपल्या जीवनशैलीचा परिणामार्थ अनेक जीव नष्ट करण्यास तो कधीही मागे पुढे पाहत नाही. आम्ही कधी पाहतो मागे पुढे? तुडवायलाही मागे पुढे बघत नाही, जाळायलाही मागे पुढे बघत नाही. ज्या शेतकऱ्याने शेतीचे संरक्षण करायला पाहिजे, त्याच्या हातात काय अस्त्रशस्त्र? एक शेतकरी आहे, उदाहरणार्थ घेऊ, एक शेतकरी आहे. शेतकऱ्यांचे मित्र कोण असायला पाहिजे?
शेतकऱ्यांची मित्र जनावरं, शेतकऱ्यांची मित्र शेतातली सर्व छोटी मोठी जीव, शेतकऱ्यांची मित्र सर्व झाड, शेतकऱ्यांची मित्र बीज, शेतकऱ्यांची मित्र म्हणजे खत असायला पाहिजे होतं. ही साधन संपत्ती त्यांची. पण शेतकरी हातात घेऊन काय फिरतोय? शेतकऱ्यांच्या हातात या मित्रांच्या संरक्षणासाठी कोणती अस्त्रशस्त्र पाहिलात आपण? शेतकऱ्यांच्या हातात काय काय असते? शेतकऱ्यांच्या हातात कुऱ्हाडी, शेतकऱ्यांच्या हातात विळा, शेतकऱ्यांच्या हातात खुरपं, शेतकऱ्यांच्या हातात मशीन, स्प्रे मारायची फवारणी मशीन, आणि शेतकऱ्यांच्या हातात सर्व विषाची डबे, आणि शेतकऱ्यांच्या हातात धारधार सगळे अवजारे. त्याला कळतच नाही की मी काय करायला पाहिजे आणि मी काय करायला लागलोय. मी जर मातीचं सुपोषण केलं तर माती माझं पालन पोषण करणार आहे याची त्याला जाणीव आहे की नाही माहीत नाही. ज्या भूमातेकडून, जिला आई म्हणतोय तो, पुत्रोहम पृथिव्याम, आमची वेद म्हणतात आम्ही या प्रकृतीचे किंवा या भूमातेची पुत्र आहोत. पुत्रोहम, मी पुत्र आहे. पृथिव्याम, या पृथ्वीचे आम्ही पुत्र आहोत. आम्ही आई मानलेले याला. का? आईचं दूध ज्या दिवशी बंद झाले त्या दिवसापासून सर्व अन्न आणि जल देऊन आमची संपोषण या पृथ्वीने केली. आणि भूमाता असंही म्हणतो. म्हणताना म्हणतो, नमस्कार करतो तिला प्रत्येक वेळी कार्य करताना. पण नमस्कार करण्यामागील भावना ज्या आहेत त्या भावना काय खऱ्याची वाटत नाही. मातीला सुपोषित करण्याऐवजी मातीला कुपोषित करून टाकला. कशी सृष्टी राहणार? माती सुरक्षित राहण्याकरता जे जे कोणी पाहिजे होते ते सगळ्यांना संपवून टाकलं. माती सुरक्षित राहायला पाहिजे तर झाड पाहिजे. झाडांची मुळी माती पकडून ठेवणारी होती. झाडांची मुळी ही पाणी खाली घेऊन जाणारी होती. हवा खाली जाऊन नेऊन खाली जमिनीत राहणाऱ्या जीवसृष्टीचे पालन करणारी होती. त्या जमिनीमध्ये इतक्या प्रकारची जीवाणूंची संग्रह आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल. ते सर्व ही समूह जीवन जगणारी आहेत. बोलता येत नाही, त्यांना कोणाला दिसत नाही, कोणाला ऐकू येत नाही. जमिनीमध्ये जी आहेत ज्यादा तर सगळी एकांगी जीव आहेत. एकच अवयव आहे त्यांना, बहुतेकांना. त्यांना दिसत नाही, ऐकू येत नाही, चालता फार तर थोडंसं हालचाल करतात, बोलता येत नाही. अशी असणारी जे जीव आहेत, किती प्रकारची, लाखो प्रकारची जीव, वेगवेगळी, एकासारखी दुसरी नाहीये. एक जे काम करते ती काम दुसरी करत नाहीये. परंतु त्या सगळ्यांचे काम इतकं पूरक असते. या पृथ्वीच्या पोटात हे जीवाणू राहतात. त्यात काही अवातीय आहेत, काही सवातीय आहेत. म्हणजे सवातीय म्हणजे नेहमी श्वास घेणारे, आणि अवातीय म्हणजे निश्चेष्ट पडलेले आहेत. जेव्हा काम लागते ही त्यांना संकेत मिळाल्याबरोबर हडबडून जागे होतात, पटापटा 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 काम करतात. काम झाले की पुन्हा झोपी जातात. आश्चर्य वाटेल की नाही आपल्याला? आणि इतकं सुंदर व्यवस्था त्यांची आहे. आपण बघा, पाऊस पडून गेला, पृथ्वीच्या पोटात इतक्या प्रकारची बी बियाणे पडलेले असताना कोणाला वर पाठवायचं ते ठरवतात.
तिसऱ्या चौथ्या दिवशी हिरवं दिसायला लागते, बरोबर. एरवी सडून जायला पाहिजे, कुजून जायला पाहिजे, काहीतरी व्हायला पाहिजे, नाही. ही सृष्टीची व्यवस्था इतकी सुंदर आहे. सृष्टीला टिकून ठेवण्याकरता, प्रकृतीला टिकून ठेवण्याकरता ज्या ज्या वेळी जे जे पाहिजे ना, बरोबर त्यालाच बाहेर काढतं. आणि जर पाण्याचा ओघ जर जास्त असेल, कारण पटकन मी सुरुवातीला सांगितलं की पटकन तिसऱ्या चौथ्या दिवशी काही हिरवं 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 दिसायला लागते. का दिसतं? परत पाऊस पडला तर ह्या मातीतला आमच्या अस्तित्वाला धोका येऊ नये. माती म्हणजे जीवाणूच आहेत ना, ते वाहून जातील, धक्का लागता कामा नये म्हणून पटकन उगवून आपले संरक्षण करून घेतात. आणि त्यात इतकी हुशार आहेत ते जमिनीतले, त्याला काही कमी जास्त पडले तर लगेच संकेत जातो. याला थोडासा पाण्याची गरज आहे, याला अन्नाची गरज आहे, याला औषधाची गरज आहे, याला आता थोडा रंगाची गरज आहे. ह्या सगळ्या गरजा ते पुरवतात खाली बसून. पाणी जर कमी पडले तर आपल्याला आश्चर्य वाटेल. मला परवा एक सायंटिस्ट भेटला लखनौमध्ये. तो ह्याच्यात काम करतो म्हणजे दगडामध्ये जे झाड उगवतात आणि 3-3, 4-4 वर्ष दुष्काळ पडले तरी जे वाळत नाही, त्या झाडांची मुळी त्यांनी खांदून काढून त्या मुळीच्या अंगावर असणाऱ्या जीवाणू संग्रहित केले, लॅबोरेटरीमध्ये नेले, त्यांचा स्वभाव बघितलं त्याने. त्या मुळीवर असणारी नमी जी असते त्याच्यात जीवाणू असतात. त्यांचा स्वभाव काय? पाणी शोधत जाणं. काही जीवाणू पाणी शोधणारी आहेत आणि त्याच्यावरच काही जीवाणू अशी आहेत दगडाला सुद्धा फोडायची ताकद त्यांच्यात आहे. एक प्रकारची तोंडातनं रस स्रवतात. ते स्रवल्याबरोबर इतकं कठीण दगड आहे ना, दगड आपोआप सैल होतो. सैल झाल्यानंतर मुळी पुन्हा खाली जातात, त्याला फोडते आणि खाली जाते. आणि जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत हे जात राहते. आणि तो पाणीवाला आहे ना, तो ह्यांना काम सांगतच राहतो. आणि पाणी भेटल्याबरोबर म्हणतो, आता बस तू थांब. मग ती पाणी वर यायला सुरू होते, पाणी वर आणायला सुरू करतो. म्हणजे जमिनीतले जीवाणू वरून जरी नाही पाऊस पडला तर जमिनीतले पाणी वर आणून झाडांना, पिकांना जिवंत ठेवण्याची चित्र विचित्र अद्भुत पद्धतीचे काम करणारी जीवसृष्टी या मातीत आहे. आणि कसे एकमेकांना पूरक. एखादा गोष्ट एकाला कमी पडले की ते दुसऱ्याला पटकन सांगते, आता तुझी काम आहेत, उठ कर. एवढा करून कधी एकमेकांवर आक्रमण करत नाही. हजारो प्रकारची जीवाणू जमिनीत असताना एकमेकांच्या विरोधात कधीही लढाई लढत नाही. एकमेकांना पूरक आणि पोषक जीवन जगतात. कधी पिकाला गंधक कमी पडला, गंधक तयार करणारी जीवाणू जागृत होतात आणि गंधक पाठवतात. कधी कधी वाटलं नाही मॅग्नेशियम कमी पडलेले, मॅग्नेशियम तयार करणारी जीवाणू पटकन जागे होतात आणि मॅग्नेशियम तयार करून त्या पिकाला देऊन मग ते परत आपले काम सोडून झोपी जातात. अशी अनेको प्रकारची द्रव्य तयार करून देणारी एक व्यवस्था देवाने या सृष्टीत ठेवली. आणि हीच शेतकऱ्यांची ऐश्वर्य आहे. या ऐश्वर्याला सांभाळणं हे शेतकऱ्याचं काम आहे. आणखीन त्याला खाद्य देऊन जमिनीत जे जीवाणू आहेत त्यांची संख्या आणखीन वाढवायला पाहिजे, तेव्हा शेतकरी श्रीमंत होणार. शेतकऱ्यांची खजाना येते, त्या खजाना भरायला पाहिजे. त्याऐवजी शेतकरी दरवर्षी यांची हत्या करतो. हत्या करून त्यांच्या जीव वेठीस देऊन त्याच्यावर पीक पिकवून घेतो. आणि आज
हळूहळू आमची स्थिती अशी आलेली आहे की ते सगळीच मेलेले आहेत. आम्हाला आर्टिफिशियल काहीतरी घालावं लागते आणि तेवढे आमच्या कामापुरते जगतात आणि काम झाले की ते मरतात, संपतात. संपले की पुन्हा आर्टिफिशियल टाकावं लागतं. ही जी नैसर्गिक व्यवस्था देवाने जे बनवली होती, हे सगळी एकमेकांना पूरक आहेत. एकमेकांना पूरक आहेत, कोणालाही मारक नाही. शेतकरी पंप आणला आणि फुलावर फवारणी केला, सगळी किडे मेली. आणि परागीकरण करायला आलेले कीड सुद्धा सगळी मेली. शेतकरी करायला पाहिजे होतं वेगळं काम, तो नाही करू शकला. खरं म्हणजे दूध आणि गूळ मिक्स करून जर स्प्रे केला असता, खूप सारे जीवाणू जवळ आले असते आणि परागीकरणाचं काम शतपट्टीने वाढलं असतं. आणि ज्या काही उपद्रवकारी आलेले आहेत ना, गूळ त्यांना धरून ठेवला असता. आणि त्या गूळ काय करते की सगळ्यांनाच आकर्षित करते आणि त्याला खाणारे जीव, मित्रजीव निर्माण करून त्याला संपवलं असतं. पण माणूस याचा कशाचाही विचार न करता याचा आम्ही सगळे ऱ्हास करून टाकला आणि आम्ही सगळे त्यात आहोत. आणि आत्ता माणूस म्हणतो मला वाचवा 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 म्हणतो. कारण परवा तुम्ही ऐकलात ना, कुठल्या गावात सगळ्यांची केसच गेली, होय ना? कुठल्या गावातली का गेली केस? त्याची कर्माची फळं. त्या गावातले पाणी आहे ना, त्या पाण्यामध्ये इतका आर्सेनिक जमलेले आहे, जमिनीमध्ये विष जमलं आणि ते विष बोरवेलमध्ये गेलं आणि बोरवेलचं पाणी प्यायल्याबरोबर गावातल्या सगळ्यांचीच केस गेली. 2060 पर्यंत सगळेच महात्मा गांधी होणार, एकही वाचणार नाही. म्हणजे एक व्यवसाय संपणार आपला. सलून, ब्युटी पार्लर्स, गरजच नाही. आत्ता ज्या पद्धतीने आम्ही जगतो, जर असंच जगायचं ठरवलं, एकदम चकचकीत, काय गरजच नाही. मी एवढा सगळी इतिहास का काढला आपल्या समोर? आपण सगळेजण प्रकृतीची उपासक नाही आहोत, प्रकृतीचे मारक आहोत. आम्ही जीवन जगत असताना या प्रकृतीतल्या छोट्या छोट्या जीवांना त्रास होणार नाही असं मला जगता येईल का, याचा विचार आम्ही करता येईल का? मी अंघोळ करतो, यातना कशा कशाचा अपव्यय करतो. पाण्याचा अपव्यय करतो, साबणाचा अपव्यय करतो, तेलाचा अपव्यय करतो, शॅम्पूचा अपव्यय करतो. रोज रोज त्याचा गरज आहे का? त्याच्यापेक्षाही चांगलं जैविक वस्तू मला मार्केटमध्ये मिळाली असते की नाही? किती माणूस पाणी घालवतो माहिती आहे? काय माणूस म्हणजे काय म्हैस आहे? म्हैशीला सोडले की बाबा उन्हात जाऊन पाण्यातच बसते, असं काय माणसाची आहे का? आम्ही कितीही 50 लिटर जरी ओतून घेतले तर अंगाला किती चिकटतात पाणी. एक 50 ते 100 ml पाण्यामध्ये हे सगळी भिजतं. एक माणूस प्रयोग केला, 1.5 लिटरमध्ये अंघोळ व्यवस्थित होते असं. मी पावसाळ्यात सुद्धा अंघोळ करताना 5-6 लिटरमध्ये अंघोळ करतो. पाणी वाहत असते बाहेर, पण मी एक प्रयोग करतो, एवढ्या पाण्यात होईल ना अंघोळ. तांब्या कधी भरून घेत नाही मी. तांब्याच्या तळात थोडंसं पाणी घ्यायचं, कारण हाताला सवय झाली असं करायची. थोडंसं पाणी घ्यायचं, हळूच टाकत राहायचं, हे सगळे भिजवून घ्यायचं. भिजवून झाले की जिथे जिथे गरज आहे तिथे साबण लावायचं. आमचं तसं नाही, जसा घासून पुसून म्हैशीला धुतात तसं त्याला धुवूनच काढायचं. काही काही लोकांना नुसतं टूथब्रश करायला 4-4 लिटर पाणी जाते.
किती गरज आहे, एक ग्लास पाण्यामध्ये काम होते. आणि ही पाणी ड्रेनेज वॉटर आहे, ही समस्या निर्माण करणार आहे. का? ह्याच्याबरोबर आमचे डाई गेलेले, याच्याबरोबर आम्ही लावलेले शॅम्पू गेलेले, या पाण्याबरोबर आम्ही अंगाला लावलेले साबण गेलेले,